नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आज मी बनवत आहे उपवासाची साबुदाणा खीर. ही साबुदाणा खीर अगदी युनिक पद्धतीने बनवलेली आहे. या अगोदर तुम्ही अशी रेसिपी कधीही पाहिली नसेल. अगदी रबडीप्रमाणे दाटसर मलाईदार अशी ही साबुदाणा खीर अगदी कमी वेळात झटपट अशी तयार होते. चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे. हा साबुदाणा मी 2 वेळा स्वच्छ धुवून यामध्ये भरपूर पाणी ओतून रात्रभर भिजत ठेवला होता. पहा, अशा प्रकारे साबुदाणा अगदी मऊ भिजायला हवा. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, याचे प्रत्येक कण अगदी टपोरे झालेले आहेत. अशा प्रकारे हा साबुदाणा छान भिजवून घ्यायचा आहे. आता साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी इथे मी गॅसवर अर्धा लिटर दूध उकळायला ठेवले आहे. दूध एका गॅसवर उकळत आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर मी कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तूप घातले आहे. तूप चांगले वितळले की यामध्ये हा भिजवलेला 1 वाटी साबुदाणा घालावा आणि अगदी मंद आचेवर हा साबुदाणा तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. साधारण 1 मिनिट मंद आचेवर हा साबुदाणा छान परतून घ्यायचा, म्हणजे खिरीमध्ये हा साबुदाणा अगदी पटकन शिजतो आणि याचे प्रत्येक कण अगदी मोकळे सुटसुटीत देखील राहतात आणि खीर देखील चवीला अगदी चविष्ट बनते. एकदा या पद्धतीने साबुदाणा खीर नक्की बनवून पहा. अशा प्रकारे तुपामध्ये हा साबुदाणा चांगला परतला की यामध्ये अगोदरच गरम करायला ठेवलेले दूध थोडेसे यामध्ये घालावे. संपूर्ण दूध एकदाच यामध्ये घालायचे नाही, तर अगदी कपभर दूध यामध्ये घालावे आणि कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे, म्हणजे साबुदाणा एकमेकांना चिकटणार नाही. कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे. अगोदरच आपण तुपामध्ये हा साबुदाणा छान पारदर्शक होईपर्यंत परतून घेतला आहे, त्यामुळे हा साबुदाणा खिरीमध्ये देखील अजिबात याचे प्रत्येक कण अगदी मोकळे सुटसुटीत राहतात. आता उरलेले बाकीचे सर्व दूध या कढईमध्ये ओतावे. दूध गरम असल्यामुळे या कढईमध्ये ओतले असता लगेचच या खिरीला उकळी फुटू लागलेली आहे. कलत्याने एकसारखे हलवत राहावे. पहा, अशा प्रकारे. आता हा साबुदाणा आपण तुपामध्ये चांगला परतून घेतला असल्यामुळे तो अगोदरच छान वापरला गेला आहे. आता आपल्याला फक्त दूध थोडेसे आटवून घ्यायचे आहे. इथे मी ही खीर मध्यम ते मोठ्या आचेवर शिजवून घेत आहे. चमच्याने अधूनमधून ढवळत राहावे, म्हणजे खीर एकसारखी दाटसर बनते. अशा प्रकारे या दुधाला किंवा खिरीला उकळी फुटू लागली आणि यावर वरती आलेली साय या दुधामध्ये किंवा खिरीमध्ये अशा प्रकारे मिक्स करत राहावी. साधारण 10 मिनिटे हीच प्रोसेस करत राहायची, म्हणजे ही खीर देखील रबडीप्रमाणे अगदी दाटसर मलाईदार बनते. पहा, साधारण 7 ते 8 मिनिटांनंतर हे दूध थोडेसे आटलेले आहे आणि साबुदाणा देखील या दुधामध्ये छान असा शिजला गेलेला आहे. तुम्ही येथे पाहू शकता, हा साबुदाणा आता दुधाच्या वरती तरंगत आहे, म्हणजे हा साबुदाणा या खिरीमध्ये छान शिजला गेलेला आहे आणि दूध देखील तुम्हाला आटलेले दिसत असेल. साधारण 7 ते 8 मिनिटे हा साबुदाणा दुधामध्ये अशा प्रकारे हलवत शिजवून घेतला आहे. आता यामध्ये पाव वाटी साखर घालावी. आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. साखर घातल्यानंतर कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावी. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवावी. आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालावी आणि ती देखील या खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यावी. पहा, अशा प्रकारे अगदी दाटसर अशी ही साबुदाण्याची खीर तयार होत आहे. आता लो फ्लेमवर ही खीर शिजू द्यावी. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर एका तडका पॅनमध्ये 1 चमचा तूप ओतावे. तूप वितळले की यामध्ये आवडीनुसार थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप घालावेत आणि चमच्याने चांगले परतून घ्यावेत. याला छान असा लालसर सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. पहा, अशा प्रकारे. आता हा तयार केलेला तुपाचा तडका या खिरीमध्ये ओतावा आणि कलत्याने अशा प्रकारे व्यवस्थित या खिरीमध्ये हा तडका मिक्स करून घ्यायचा आहे. लो गॅसवर याची एक हलकीशी उकळी काढून घ्यावी. अशा प्रकारे अगदी युनिक पद्धतीने बनवलेली उपवासाची साबुदाणा खीर इथे तयार झाली आहे. अगदी रबडीप्रमाणे दाटसर मलाईदार अशी ही चविष्ट अशी साबुदाण्याची खीर एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.